ग्रह शुभ की अशुभ जाणून घ्या आपल्या कुंडलीत. ग्रहांचे अचूक मार्गदर्शन मिळवा. गुरुदत्त ज्योतिष केंद्र, वाघोली, पुणे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. सूर्य 1, 5, 9 आणि 10व्या भावात असेल तर नेतृत्व, प्रसिद्धी आणि सरकारी लाभ देतो, पण 7 व 8व्या भावात अहंकार व अडचणी निर्माण करू शकतो. चंद्र 4थ्या भावात मानसिक सुख, आईचे प्रेम आणि मालमत्तेचे लाभ देतो, पण 8 व 12व्या भावात चिंता, भीती आणि मानसिक अस्थिरता निर्माण करू शकतो. मंगळ 3, 6 आणि 10व्या भावात धैर्य, पराक्रम आणि करिअरमध्ये यश देतो, परंतु 4, 7 आणि 8व्या भावात वाद, वैवाहिक तणाव आणि अपघाताचे योग निर्माण करू शकतो. बुध 4, 5 आणि 10व्या भावात असेल तर तीक्ष्ण बुद्धिमत्ता, व्यवसाय वृद्धी आणि धनसंचय देतो, पण 6 व 12व्या भावात वादविवाद, चुकीचे निर्णय आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. गुरु 1, 4, 5, 7, 9 आणि 11व्या भावात असेल तर ज्ञान, संतती, सुख, मान सन्मान आणि भाग्यवृद्धी देतो, पण 3, 6, 8 आणि 12व्या भावात अडथळे व विविध समस्या निर्माण करू शकतो. शुक्र 2, 4, 7 आणि 12व्या भावात ऐश्वर्य, विवाह, सुख, सौंदर्य आणि कला क्षेत्रात यश देतो, पण 6 व 8व्या भावात नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक खर्च वाढवू शकतो. शनी 3, 6, 10 आणि 11व्या भावात मेहनतीचे मोठे फळ, करिअरमध्ये स्थैर्य आणि धनयोग देतो, पण 1 व 8व्या भावात विलंब, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. राहू 3, 6, 10 आणि 11व्या भावात असेल तर अचानक प्रगती, परदेशी संधी, IT आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश देतो, पण 4, 7, 8 आणि 12व्या भावात मानसिक तणावाई, संघर्ष आणि गुप्त शत्रूंचा त्रास निर्माण करू शकतो. केतू 1, 5, 8 आणि 12व्या भावात असेल तर अध्यात्म, संशोधन, गुडव्याय आणि मोक्षमार्गाकडे प्रगती घडवतो, पण 4 आणि 7व्या भावात मानसिक अशांतता, घरगुती अस्थिरता आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण करू शकतो. ग्रह शुभ की अशुभ जाणून घ्या आपल्या कुंडलीत. ग्रहांचे अचूक मार्गदर्शन मिळवा. गुरुदत्त ज्योतिष केंद्र, वाघोली, पुणे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा.